नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमीला आता खूपच मोठा धक्का बसलेला असतो की तिचं बाळ नाही आहे हे तिला जेव्हा कळतं तेव्हा तिला तो धक्का सहन होत नाही आणि ती आकाशला विचारत असते, आकाश माझं बाळ कुठे आहे? आणि ती खूप पॅनिक झालेली असते. तेव्हा तिला इथे इंजेक्शन देण्यात येतं. 2-3 तास तिला आता आराम मिळावा म्हणून तिला इथे बेशुद्ध करण्यात येतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जे गुंड लोक त्या बाळाला घेऊन जात असतात, त्या बाळाच्या पाठीमागे आता एक साधू लागलेला असतो आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी ते गुंड लोक जेव्हा पळत असतात तेव्हा त्यांच्या दुसऱ्या बाजूला नाग येऊन उभा राहिलेला असतो. महाशिवरात्रीची रात्र असते आणि त्याच वेळेला बरोबर नाग इथे आता बाळाला वाचवण्यासाठी मदतीसाठी तिथे आलेला असतो. त्याचबरोबर इथे आकाश डॉक्टरांना विचारत असतो की डॉक्टर, माझ्या भूमीला काय होतंय? तिला त्रास तर होणार नाही ना? तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, नाही नाही, 2-3 तास त्यांना फक्त शांत झोप लागेल. पण मला भूमी मॅडमची काळजी वाटते. त्या शुद्धीवरती आल्यानंतर त्यांना हा मानसिक धक्का त्या कसा सहन करणार आहेत काय माहिती. मला त्याचंच टेन्शन आलेलं आहे, असं इथे आता डॉक्टरांचं म्हणणं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, एखाद्या माणसाला त्रास देऊन आनंद कसा साजरा करायचा हे कुणीतरी पौर्णिमाकडून शिकलं पाहिजे. पौर्णिमा बघा, इथे 2 मुली आता रील्स करत असतात. त्यांच्या मागे येऊन त्यांच्याबरोबर नाचायला सुरुवात करते. त्या मुलींना म्हणते, बघा बघा रील कशी झाली ती बघा. त्या मुली आपला मोबाईल घेऊन लगेच तिथून निघून जातात. तेव्हाच इथे पौर्णिमा म्हणत असते, आई अगं बघितलंस ना तू, आज मी खूप आनंदात आहे, खूप आनंदात आहे. तेव्हा इथे नीलांबरी म्हणत असते, हो गं माझी पुन्नू, किती दिवसानंतर मी तुला इतका आनंदात बघितलंय. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते की आई आता भूमी कशी करत कसेल ग? माझं बाळ कुठे? माझं बाळ आकाश, माझं बाळ कुठे आहे? असंच बोलत असेल ना ती. आणि आकाश तिच्या मागे मागे तिला आता भूमी भूमी म्हणून तिला सावरत असेल, बरोबर की नाही? तेव्हा नीलांबरी म्हणते, काय गं पुन्नू, काय ॲक्टिंग केलीस गं तू? एकदमच छान. खरंच तुला आहे ना ॲक्टिंग क्लासेसमध्येच टाकायला हवं होतं. किती मोठी स्टार झाली असतीस माहिती आहे का तुला? तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते की आई अगं तोंड गोड कर ना, किती मोठी आनंदाची बातमी आहे, तुला कळतंय का? आत्तापर्यंत मला जेवढं दुःख सहन करावं लागलं होतं ना, तेवढा आनंद आता मला साजरा करावासा वाटतोय. माझ्या आयुष्याला आलेलं दुःख आता त्या भूमीच्या वाट्याला आलेलं आहे. भूमी आता बाळ बाळ करून पूर्णपणे खचून जाईल, मरून जाईल आणि मग तो आकाशसुद्धा भूमी भूमी करेल आणि तो सुद्धा पूर्णपणे इथे आता खचून जाईल आणि तेच तर मला आता हवं होतं, असं इकडे पौर्णिमा म्हणत असते. त्याचबरोबर गुंड ती माणसं बाळाला घेऊन जात असतात. साधू इथे अलख निरंजन अलख निरंजन असं म्हणून त्याच्या मागे धावत असतो. ती माणसं पळत असतात आणि बाळ त्यांच्या हातात असतं. समोर नाग येतो. त्याचबरोबर काही बायकासुद्धा आता महाशिवरात्रीच्या पूजेसाठी मंदिरात जायला निघालेले असतात. त्या माणसांना आता बाळाला घेऊन जायचं तर कुठे, असा प्रश्न पडलेला असतो प्रेक्षकांनो. त्याचबरोबर इथे आजी आणि मानसी दोघीजणी आनंदाने बाळाला बघायला आलेले असतात हॉस्पिटलमध्ये. तिथे आल्या आल्या त्यांना दुःखाची बातमी कळते. रागिनी त्यांना सांगते की बाळ जिवंत नाही आहे, भूमीचं बाळ गेलं. ही माहिती जेव्हा आजीला कळते, आजी आणि मानसी यांचा बाण फुटतो. दोघीजणी इथे ढसाढसा रडायला लागतात. दोघींनाही ते दुःख अनावर झालेलं असतं. तेव्हा मानसी म्हणते, पण हे सगळं कसं काय घडलं? जेव्हा आम्हाला भाऊजींनी फोन केला होता तेव्हा तर ते आनंदित होते ना? तेव्हा इकडे रागिनी म्हणते, तेव्हा आम्हीसुद्धा आनंदातच होतो. आम्हालासुद्धा तेव्हाच ती माहिती कळली होती, पण आत्ताच आम्हाला कळलं की बाळ गेलं म्हणून. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की अरे देवा, तू आमच्या बाबतीतच इतका निष्ठुर का होतोस? भूमीने स्वतःचा जीव धोक्यात घालून घराण्याला वारीस देण्याचा निर्णय घेतला होता आणि तू त्याला तरी यश द्यायचं होतंच ना. तेव्हा इथे आता मानसी आणि आजी दोघीही जणी खूप जास्त रडत असतात, कारण त्यांना माहिती असतं की भूमीसाठी ते बाळ काय होतं, भूमीसाठी ते बाळ किती महत्त्वाचं होतं. आणि म्हणूनच जर आता बाळ गेले, ही बातमी भूमीला पुन्हा कळली तर तिला किती त्रास होईल हे त्या दोघींना माहिती असतं. त्यामुळे आजी आणि मानसी दोघीजणी रडत असतात, तर नीलांबरी आणि पौर्णिमा दोघीजणी पेढे खाऊन आनंद साजरा करून इथे आता आकाशला त्रास देण्यासाठी सुद्धा हॉस्पिटलला आलेले असतात.
तेव्हा पौर्णिमा येते आणि आकाशच्या समोरच त्याच्याकडे बघत उभी राहिलेली असते. तेव्हा इथे रागिणीला तर आनंद झालेला असतो, पण ती आता नाटके करते आणि म्हणते, "ए पौर्णिमा, तू तिथे उभी का राहिलीस? हे बघ त्याला त्रास देऊ नकोस. चल इकडे येऊन उभी राहा बरं." तेव्हा पौर्णिमा म्हणते, "नाही, मला इथेच उभं राहायचं आहे." तेव्हा इथे गुंड माणसं म्हणत असतात, "काय रे, काय करायचं आता? मला त्या साधूची खूप जास्त भीती वाटते. आपण एक काम करूया, ते बघा तिकडे एक मंदिर दिसतंय. आपण जाऊन बाळाला त्या मंदिरामध्ये ठेवूया का?" तेव्हा इथे त्यांच्याकडे दुसरा आता पर्याय नसतो, कारण त्या गुंड लोकांच्या मागे साधू लागलेले असतात. अलख निरंजन असं म्हणत ते त्याच्या मागे मागे आता पळत असतात. गुंड माणसं म्हणतात की आता आपल्याकडे पर्याय नाही आहे. आपल्याला ह्याच्यापासून सुटकारा जर हवा असेल ना, तर बाळाला कुठेतरी ठेवणं हे गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा आपण एक काम करूया, तिथे मंदिर दिसतंय, चला त्या फुलांच्या बाजूला तिथेच आता बाळाला नेऊन ठेवूया. आजूबाजूला बायका असतात, माणसं असतात, त्यांच्या समोरून जर आपण बाळाला घेऊन गेलो, ते सुद्धा इतके जण, तर मात्र आपल्याला सगळेजण ओळखतील आणि तेच आपल्याला नको आहे. आपण गुन्हेगार आहोत ते लगेच लोकांना कळेल. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता त्यांनी बाळाला आता मंदिराच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतलेला असतो. इथे भूमी बेशुद्ध असते, तरी "माझं बाळ, माझं बाळ" असं म्हणत असते. तेव्हा नर्स येतात आणि डॉक्टरला म्हणत असतात की "डॉक्टर बघा ना, भूमी मॅडम शुद्धीवरती येत आहेत, माझं बाळ" असं म्हणतायत. तेव्हा डॉक्टर म्हणतात की "नाही, भूमी अजून शुद्धीवरती आलेली नाही आहे. तिला आपण इंजेक्शन दिले, ती 2-3 तास तरी की आता उठणार नाही आहे. पण ती जरी आता बेशुद्ध असेल ना, तरीसुद्धा तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती बाळाचाच विचार करते आणि ती बाळाचा विचार करते म्हणून ती 'माझं बाळ, माझं बाळ' असं बोलते." तेव्हा इकडे डॉक्टर म्हणत असतात, "इतक्या कठीण प्रसंगामधूनसुद्धा, इतके सगळे कॉम्प्लिकेशन्स असूनसुद्धा भूमी मॅडमनी बाळाला इथे आता जन्म देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या बाबतीतच असं का घडावं हे सुद्धा डॉक्टरांना वाटत असतं. बाळ जन्माला आलं होतं तेव्हा तर छान होतं, सुखरूप होतं. मग नंतर अचानक असं काय घडलं की बाळ गेलं? असा प्रश्न डॉक्टरांना सुद्धा पडलेला असतो. त्यांच्या बाबतीत खरं तर असं घडायला नको होतं. त्या शुद्धीवरती आल्यानंतर आपण त्यांना कसं सांभाळणार आहोत खरंच मला काही कळत नाही आहे. आपल्याला त्यांना व्यवस्थित सांभाळावं लागणार आहे. त्यानंतर रागिनी येते आणि इथे पौर्णिमाला म्हणत असते की "हे बघ पौर्णिमा, हॉस्पिटलमध्ये तमाशा नको आहे. आधीच आकाश किती टेन्शनमध्ये आहे तुला माहिती नाही." तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते की "आई असं काय करताय? मी काय इथे त्यांचं टेन्शन वाढवायला आलेली नाही आहे. आकाश आणि भूमी दोघांचं बाळ जायला नको होतं. मी काय इथे आनंद साजरा करायला आलेली नाही आहे. मी तर इथे दुःख हे वाटून घ्यायला आली आहे. मी त्यांचं सांत्वनच करायला आले आई. तुम्हाला असं का वाटतंय की मला इथे आनंद झाला आहे? मी त्यांचं सांत्वन करायला इथे आली. हो की नाही आकाश भाऊजी?" तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते, "आकाश आणि भूमी दोघंजणं बाळ तर डिझर्व करत होतेच ना. बाळ ते डिझर्व करत होते. त्यांच्या बाबतीत असं नसतं घडलं तर जास्त बरं झालं असतं." असं इथे आता पौर्णिमा म्हणत असते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, "देवाने हे जे काही केलं ना, ते खूप वाईट केलं. मला आता जे काही सहन करावं लागते, माझ्या वाट्याला जे काही दुःख आलं, ते दुःख यांच्या वाट्याला आलंय तर कसं वाटत असेल ना यांना? एवढं मोठं दुःख." त्यानंतर इथे आकाश काहीच बोलत नाही. तो आता गप्प राहिलेला असतो. इथे आता पौर्णिमाचं बोलणं ऐकून मात्र आजीला खूप जास्त राग येत असतो. पौर्णिमा म्हणत असते की "मला खरंच बघा ना किती वाईट वाटते. मला खूपच जास्त इथे दुःख झालेलं आहे या गोष्टीचं. आता इकडे भूमिताईचं काय होईल? भूमी आणि आकाश हे दोघंजणं बाळ डिझर्व करत होते. पण बघा ना, देवाने तुमचं बाळसुद्धा तुमच्यापासून हिरावून घेतलं. पण तुमच्या दोघांच्या बाबतीत असं का घडलं? तुम्ही दोघांनी कधी कुणाचं वाईट बघितलं नाही, वाईट चिंतलं नाही, कुणाला कधी त्रास दिला नाही. मग का? तुमच्याच बाबतीत असं का?" असं पौर्णिमा आता विचारत असते. रागिनी मनातल्या मनात खूप जास्त आनंदात असते, पण दाखवताना दाखवत असते की तिला खूप वाईट वाटले की भूमी आणि आकाश यांचं बाळ गेलेलं आहे. त्यानंतर इथे नीलांबरी म्हणत असते की "कुठे आहे माझी भूमी? कुठे आहे माझी भूमी? माझ्या भूमीला मला भेटायचं आहे." तेव्हा रागिनी म्हणते, "हे बघा तुम्ही शांत व्हा. भूमीला इंजेक्शन दिले, ती 2-3 तास झोपणार आहे. तुम्ही तिला आत्ता भेटायला जाऊ शकत नाही, कळते का तुम्हाला?" तेव्हा नीलांबरी म्हणते, "हो हो, ठीक आहे, ठीक आहे. नाही भेटायचं आहे ना मला, मग मी नाही भेटणार आहे. कशाला उगाच मी तिथे जाऊ भेटायला? तुम्ही बोलताय ना तर मी तुमचं ऐकते."
त्यानंतर इकडे आता भूमीला बरं वाटू दे एवढीच तर आमचीसुद्धा इच्छा आहे, बरोबर की नाही. त्यानंतरला इकडे आता पौर्णिमा खूपच जास्त रागवलेली असते. भूमीचं बाळ त्यांना सोडून गेलंय, हे त्या तिघींनी जे काही मिळून केलंय ना, त्यामुळे इथे आता भूमी आणि आकाश, आजी, मानसी या लोकांना खूप काही सहन करावं लागतं. हे कारस्थान रागिनी, पौर्णिमा, नीलांबरी या तिघींनी मिळून केलेलं असतं आणि त्याचा तिघींना अजिबात पश्चाताप नसतो. जेव्हा रागिनी सांगते, नीलांबरी ताई तुम्ही शांत व्हा, तुम्ही शांत व्हा जरा, भूमी आता शांतपणे झोपली आहे, तुम्ही आत्ताच जाऊन तिला भेटू शकत नाही, कळतंय का तुम्हाला. तेव्हा इकडे आता नीलांबरी म्हणते, हो का, भूमीला शांतपणे झोप लागली का, मग ठीक आहे, मी काही तिला डिस्टर्ब करत नाही, मी नंतर तिला भेटायला येईन. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, कळलं का, म्हणजे आपल्या माणसाच्या जाण्याचं दुःख काय असतं हे आता कळलंच असेल ना. तेव्हा इकडे आता पौर्णिमा हे सगळं मुद्दामून आकाशला बोलत असते, आकाशला त्रास व्हावा म्हणून. पण पौर्णिमाच्या मनात आणि डोक्यात काय चाललंय ना, हे आकाशला बरोबर माहिती असतं. पौर्णिमा मुद्दामून तिथे आकाशला बोलायला आलेली असते. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो आता रागिनी म्हणत असते की पौर्णिमा गप्प बस ना तू, कशाला उगाच तू बोलतेस. तेवढ्यातच इथे आकाश रागाने उभा राहतो आणि पौर्णिमाला काही बोलायला जाणार तेवढ्यातच आजी त्याला आवाज देतात. आजी म्हणत असतात की आकाश, नाही, काही बोलायचं नाही आहे, असं इथे आता आजीने सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच इथे आकाश पौर्णिमाला काहीही न बोलता सरळ तिथून निघून जातो. त्याचबरोबर इथे ती गुंड माणसं बाळाला घेऊन धावतच असतात. त्यांना काही करून ते बाळ विकायचं असतं. मंदिराच्या आजूबाजूला घेऊन ते धावत पळत असतात. भाविक असतात, माणसं असतात. इथे आता साधूसुद्धा त्यांचा पाठलाग करत असतो. ही सगळी महादेवाचीच कृपा असते. बाळाला प्रोटेक्ट करण्यासाठी तिथे आजूबाजूला माणसंही असतात आणि इथे साधूला बघितल्यानंतर ते गुंड लोक घाबरतसुद्धा असतात. तेव्हा ते म्हणतात की हे बघा, बाळाला घेऊन जाणं हे आता आपल्यासाठी रिस्की आहे, जर कोणी बघितलं तर सगळं काही आपल्यावरतीच येईल, त्याच्यामुळे आपण एक काम करूया, बाळाला इथेच ठेवून आपण जाऊया. त्यामुळे इथे गुंड माणसं बाळाला आता फुलांच्या माळांवरती ठेवून तिथून निघून जातात. तेव्हा तिथे आता साधू येतात, बघतात बाळाकडे, तर तिथे आता बाळाच्या बाजूने नाग आलेला असतो आणि तो नाग जणू काही बाळावरती लक्ष ठेवायलाच तिथे आहे की काय असं वाटत असतं. तेव्हा इकडे साधू बाळाला बघतात, तिथे नाग त्यांची रक्षा करण्यासाठी आहे ते बघतात आणि मग तिथून निघून जातात. त्याचबरोबर इथे आकाश टेन्शनमध्येच बसलेला असतो. आकाशला आता काळजी वाटत असते की भूमी शुद्धीवरती आल्यानंतर मी तिला कसं समजावून सांगणार आहे की जे काही घडलं ते सगळं विसरून जा, आपण नव्याने आपल्या आयुष्याला सुरुवात करूया. हे सगळं मी तिला कसं काय समजावून सांगू, याचा विचार आकाश करत बसलेला असतो. त्याचबरोबर इथे साधूसुद्धा खात्री करून घेत असतात की बाळाला काही नाही झालं पाहिजे, बाळ सुखरूप पाहिजे आणि त्यासाठी ते तिथे थोडा वेळ उभे राहतात आणि मग तिथून निघून जाणार असतात. त्याचबरोबर इथे मानसी आता आकाशच्या इथे सांत्वन करण्यासाठी आलेली असते. आकाश आणि भूमी मानसीच्या आयुष्यातले खूपच जास्त महत्त्वाचे घटक असतात. तर इकडे आपल्या बहिणीचं दुःख तर तिला असतंच, कारण तिला माहिती असतं की भूमी बाळाबरोबर किती अटॅच होती आणि त्याचबरोबर इथे आकाशला सुद्धा किती दुःख झालं असेल हे सुद्धा मानसीला बरोबर माहिती असतं. म्हणूनच इथे आता आकाशला समजवण्यासाठी मानसी तिथे बसलेली असते. तेव्हा इकडे एक कपल जात असतं आपल्या बाळाला घेऊन. तेव्हा ते म्हणत असतं की तुम्हाला काय वाटतं हो, बाळ काय फक्त तुमच्यावरती प्रेम करतं का, माझ्यावरती सुद्धा करतं, मी सुद्धा तिची लाडकी आहे. मुलीचं आणि आईचं नातं हे खूपच जास्त गोड असतं. हे सगळे भूमीचे शब्द आकाशला आठवत असतात. तेव्हा मानसी म्हणते की आकाश जिजू शांत व्हा. तेव्हा इथे आकाशच्या शेजारी मानसी बसलेली असते. तेव्हा इथे आकाशला सतत आता स्वप्नामध्ये आपली बायको भूमी दिसत असते. तरी ते आकाश आणि भूमी बाळाला घेऊन घरी जायला निघालेले असतात आणि तेवढ्यातच इथे भूमी म्हणत असते की आकाश, तुला काय वाटतं, फक्त तू इथे आपल्या बाळाचा लाडका आहेस का, मी सुद्धा आपल्या मुलीची लाडकी आहे आणि तू बघ ना, मुलीचं आणि आईचं नातं किती गोड असतं, बघ बरं तू. तेवढ्यातच इथे आता आजूबाजूला जे लोक असतात भूमीला हसायला लागतात. तेव्हा इकडे भूमी म्हणते की काय झालं, आणि तिचं लक्ष आपल्या हातांकडे जातं, तर तिच्या हातामध्ये तिचं बाळच नसतं. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश, अरे हे काय, माझं बाळ कुठे आकाश,
माझं बाळ कुठे आहे? तेव्हा इकडे आकाश आता पुन्हा इथे भूमीला शांत करत असतो, तिला समजावत असतो. म्हणजे जिकडे तिकडे आता भूमीला बाळच दिसत असतं. त्यामुळे इथे आकाशला भूमीची काळजी वाटत असते. त्याला इथे भूमीचं आता टेन्शन आलेलं असतं. त्याचबरोबर इथे भूमीला होणारा त्रास आकाशला काही बघवत नसतो. तर इथे मानसी म्हणत असते की भाऊजी, पण हे सगळं कसं काय घडलं? मला तर काही कळतच नाही आहे. तुमचा फोन आला तेव्हा आम्ही किती आनंदात होतो. आनंदाच्या भरामध्ये बाळाला बघायला इथे आलो आणि हे सगळं कळलं. म्हणजे मला जर हे सगळं ऐकून इतका मोठा धक्का बसला, इतका त्रास होतोय, जेव्हा हे सगळं ताईला कळेल, तेव्हा ताईला किती त्रास होणार आहे ना, याचा मला विचारच करवत नाही आहे. तेव्हा इकडे भूमी आता आकाशला समजवण्यासाठी इथे आता शुद्धीवरती सुद्धा आलेली नसते. आकाशला निदान सगळं काही माहिती तरी असतं, पण भूमीला तर सगळं काही माहितीसुद्धा नाही आहे. तेव्हा इथे भूमीला आता बेशुद्ध करण्यात आले. ती 2-3 तास झोपणार आहे असं सांगण्यात आले. पण आता तर जास्त वेळ होऊन गेला. आकाश नर्सला बघतो आणि विचारतो की सिस्टर, अहो काय चाललंय? भूमी कशी आहे? भूमी शुद्धीवरती आली का? सिस्टर म्हणतात नाही ना, आता 3 तासांमध्ये त्या शुद्धीवरती यायला हव्या होत्या. आता तर 4-5 तास झाले, पण अजून पण त्या शुद्धीवरती आलेल्या नाही आहेत. म्हणून मी डॉक्टरांना बोलवायला चालले. तेव्हा इकडे आता नीलांबरी म्हणत असते, पौर्णिमा ऐकलंस का? ती भूमी अजून शुद्धीवरतीच आलेली नाही आहे. अगं ती अजून बेशुद्ध आहे. आणि आता नर्स म्हणाल्या की जर त्या शुद्धीवरती नाही आल्या तर त्या कोमात जातील. हे सगळं ऐकून आकाशला धक्का बसतो. मात्र पौर्णिमा आणि नीलांबरी दोघींना खूप जास्त या गोष्टीचा आनंद झालेला असतो. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई बघितलंस ना, असंच पाहिजे या भूमी आणि आकाशला. माझ्या अभिजितला माझ्यापासून दूर केलं ना, आता कसं वाटत असेल यांना की बाळाची वाट बघत होते. कधी एकदा बाळ जन्माला येते असं त्यांना वाटत होतं आणि आता अचानक त्यांना कळलं की बाळ जिवंतच नाही आहे, बाळ त्यांना सोडून गेले. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आकाशला हे सगळं ऐकून फार वाईट वाटत असतं. तर इथे नीलांबरी आणि पौर्णिमा रागिनी तिघीजणी जणू काही इथे उत्सव साजरे करत असतात. त्याचबरोबर इथे आता आकाश म्हणत असतो की डॉक्टर प्लीज प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडतो, पण माझ्या भूमीला बरं करा, तिला शुद्धीवरती आणा. ती कोमात जाईल का जर शुद्धीवरती नाही आली तर? तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा आत्तापासूनच तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण 1 तास वाट बघूया. 1 तासात जर त्या शुद्धीवरती आल्या तर ठीक, नाहीतर मग त्या कोमामध्ये जाण्याची शक्यता आहे. पण त्याच आधी आपण त्यांना शुद्धीवरती आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ठीक आहे ठीक आहे डॉक्टर, आता सगळं काही देवाच्या हातात आहे, असं सुद्धा इथे डॉक्टर म्हणतात. तेव्हा इकडे नीलांबरी आणि पौर्णिमा दोघीजणी भूमीच्या त्रासामध्ये जो काही आनंद साजरा करत असतात ते सगळं त्यांचं चालू असतं. त्याचबरोबर मानसी, हिला आता भूमी आणि आकाशचं इतकं वाईट वाटतं की ती आता खूप जास्त रडत असते. आणि इथे पौर्णिमा आनंद साजरा करत असते, मानसी दुःख. त्याचबरोबर इथे पौर्णिमाला जे काही त्यांनी केले त्याची लाजसुद्धा वाटत नसते. तेव्हा नीलांबरी म्हणते, तू मी आणि रागिनीताई आपण तिघीजणी जर एका टीममध्ये असू ना, तर आपल्याला या सगळ्यांची अजिबात गरज नाही आहे, कळते का तुला? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, आणि हे लवकरच होईल. माझं काही त्या बाळाजवळ वैर नाही आहे, पण ते बाळ कुठे असेल काही कळत पण नाही आहे. तेव्हा नीलांबरी म्हणते, हो ना, मुलगी आहे ना गं, कुठल्या चुकीच्या हातात तर लागली नसेल ना? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, जाऊ दे ना, ती चांगल्या घरात गेली तर चांगली गोष्ट आहे, मला तर ते आवडेलच. पण जर ती एखाद्या वाईट लोकांच्या हाती लागली तर ते त्या मुलीचं नशीब. मला काहीच बोलायचं नाही आहे. त्याचबरोबर इथे आकाशला आता फार वाईट वाटलेलं असतं. इथे भूमी आता कसं रिॲक्ट करेल? भूमी त्याला समजून घेईल का? ती बाळासाठी तिने इतकी मोठी रिस्क घेतली होती आणि जेव्हा तिला ही गोष्ट कळेल तेव्हा तिला किती मोठा धक्का बसेल, या गोष्टीचा विचारसुद्धा इथे आकाशला आता करवत नसतो आणि त्या विचाराने तो पूर्णपणे हळवा झालेला असतो. तेव्हा इथे आता आकाश आलेला असतो भूमीजवळ तिला भेटायला. तेव्हा तो म्हणत असतो, भूमी उठ ना गं, उठ, डोळे उघड ना भूमी, भूमी माझ्याकडे बघ ना, हे बघ तू लवकरात लवकर शुद्धीवरती ये, आपण दोघेजण एकत्र घरी जातोय. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी शुद्धीवरती ये ना गं, बोल ना माझ्याशी, काहीतरी बोल. तेव्हा रागिनी तिथे येते आणि मागे उभे राहून त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा रागिनी म्हणते की मनाला किती शांतता मिळते. एवढा दिवस जे काही मनामध्ये राग रुसवा सगळा साठवून ठेवला होता ना, ते सगळं आता इथे आता निवळल्यासारखं वाटतंय. आकाश आणि भूमीचं दुःख बघून मला खूप खूप जास्त आनंद झालाय. तेव्हा इथे
आता रागिनी म्हणत असते, आकाश शांत हो, शांत हो आकाश, चल आता बाहेर चल बरं, बाहेर जाऊन बस. तेव्हा इथे नर्सेस म्हणतात की हे बघा, तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्यांची काळजी व्यवस्थित घेतोय, तुम्ही शांतपणे बाहेर जाऊन बसा. तेव्हा आकाश म्हणतो, असं कसं, भूमी माझी बायको आहे आणि जर ती शुद्धीवरती येत नाही आहे तर मी तिथे बसायला नको का? तेव्हा इथे नर्स म्हणतात की नक्की बसा, पण आधी ट्रीटमेंट सुरू आहे ना, तेव्हा थोड्या वेळासाठी तुम्ही बाहेर बसा, हवं तर आम्ही तुम्हाला नंतर पुन्हा बोलावतो. तेव्हा इकडे आकाश आता नर्सचं बोलणं ऐकत असतो आणि रागिनीसुद्धा येते. रागिनीसुद्धा म्हणते की आकाश चल बाहेर चल, थोडा वेळ बाहेर बस, म्हणून ती त्याला घेऊन जात असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, नर्स धावत पळत येतात आणि म्हणतात की लवकर चला, भूमी मॅडम बघा कशा करतायत. तेव्हा आकाश येऊन भूमीला बघतो तर काय, तिने उशी आपल्या हातामध्ये घेतलेली असते आणि उशीलाच इथे आता बाळ समजत असते.